कॉन्ट्रॅक्टर आहे तो मला जर धमकी देतो मारण्याची, तर मी या सर्वसामान्य नागरिकांसाठी लढण्यासाठी उभारले. सत्तेच्या मार्गावरती आम्ही जो लढण्याचा जो निर्णय घेतलेला आहे तो असाच नाही घेतलेला, डोक्याला कपड बांधून घेतलेला. कारण त्याच्यामध्ये मला माहित आहे की या असे जे काही चोर आहेत त्या चोरांसाठी मला उभा राहायचे ना, भांडायचे, ते चोर उभा राहणारच मला हे फाईट करण्यासाठी. वंदे मातरम. मी योगेश सनवले. आता मी आलोय आपल्या भातसा रोड. कालच लाईव्ह टाकली होती. ह्या रोडचा जो काही काम होतो भातसा फाट्या कामानी ते भातसा नगरपर्यंत, तर याच्याबद्दल काय लाईव्ह टाकली होती. तर जो कोणी कॉन्ट्रॅक्टर असेल त्यांनी माझे मित्र मंडळी आणि माझे काही काकाचे मुलं बंधू यांना फोन करून धमकीचा प्रकार राहिलेला आहे. तर त्यांना मी सांगू इच्छितो का हा जर रस्ता आहे ना, रस्ता एस्टिमेट आणि इंजिनिअरिंग प्लॅनिंग नुसार केलेला असता तर आम्ही मध्ये यायचं कारण नाही. तो इंजिनिअरिंग प्लॅनिंग आणि एस्टिमेट नुसारच झाला पाहिजे. आणि धमकी द्यायला मी तर या धमकीला पूर्णपणे घाबरून गेलेलो आहे. तरी पण हे जे काही रस्त्याचा जो काम आहे तो मी व्यवस्थितच करून घेणार आहे. आणि हा जो रस्ता होतो तो रस्ता सर्वसामान्य जनतेच्या पैशांतून होतो. आणि इथले गाववाले तुम्हाला धमकी अशी दिली होती का बाबा तू या रस्त्याने जातो का, तुझा घरी ते आहे का, तू तिकडे जातो, योगा रस्ता इकडे जातो, भास्तानगरला जातो, बिरवाडी, कुकांबा, शेंडेपाडा या लोकांचा जातो. ती लोक मग माझीच आहेत. ती लोक कोणाची आहेत? ती लोकही माझीच आहेत. आणि ह्या रस्त्यामध्ये माझे पण कुठेतरी 100-200 रुपये टॅक्स मधून लागलेले. हा रस्ता होतो या पब्लिकच्या पैशामधूनच होतो. तर या रस्त्यामध्ये काम करताना कुठल्याही प्रकारचा बॅनर नाही लावलेला, कुठल्याही प्रकारची पाटी लावलेली नाही का इथं रस्ता असा होत आहे की हे होत आहे. तर असं काहीच होत नाही. आणि हा रस्ता बघा तुम्ही, खाली दाखव. हा बघा रस्ता, ही रस्त्यावरची खडी, ही खडी, हे बघा ही बारकी खडी. या सर, ही खडी रस्त्यावरची बारकी, ही खडी आपली रस्त्याची. आणि याच्यावरती ही टाकलेली डांबर, हे बघा ही खडी. याच्यामधली दाखव, घे मोबाईल. आणि हा खालचा रस्ता, हा खालचा रस्ता ना. तुमचं नाव काय? आमचं नाव नाही, आम्ही कोण नाही, कामं झाले. महाराष्ट्र शासनाची तुमची पट्टी बघितली ना म्हणून विचारलं. तुम्ही इथं आलात का? नाही, आम्ही इकडे नाही. हा, तर तुम्ही कोण? कुठले? मी योगेश सोनवले. कुठले? लाय. हा, तर हा रस्ता, हा खालचा रस्ता. आणि याच्यावरती टाकलेली ही दगड, याच्यामधली दगड घालली. याच्यामधली दगड घाललेली, याच्यामधली डांबर घाललेली, याच्यामधली खडी घाललेली. बरोबर आहे का? आता हा रस्ता आहे येतो कमीत कमी 6 इंचाचा. आणि हा किती भाग आहे? हा किती आहे? हा मला वाटतं जवळजवळ 1 ते 2 इंचाचा आहे. इथे साईडला आपण बाजूला बघू, इथं बाजूला बघू, इथं बाजूला बघू. बाबू या गेले इकडं. हा, रस्ता फोडून बनवला पाहिजे होता ना. हा, मग हा जो रस्ता होतो तो आपल्या सर्वसामान्यांच्या टॅक्स मधून जो गव्हर्नमेंटला पैसा त्याच्यामधूनच रस्ता होतो ना. आणि हा जो कोणी आहे कॉन्ट्रॅक्टर आहे तो मला जर धमकी देतो मारण्याची, तर मी या सर्वसामान्य नागरिकांसाठी लढण्यासाठी उभारले. सत्तेच्या मार्गावरती आम्ही जो लढण्याचा जो निर्णय घेतलेला आहे तो असाच नाही घेतलेला, डोक्याला कपड बांधून घेतलेला. कारण त्याच्यामध्ये मला माहित आहे की या असे जे काही चोर आहेत त्या चोरांसाठी मला उभा राहायचे ना, भांडायचे, ते चोर उभा राहणारच मला हे फाईट करण्यासाठी. तर उद्या सकाळ मला जर काही झाला तर या रस्त्याच्या कॉन्ट्रॅक्टरला सर्वस्वी जबाबदारी धरण्यात येईल. आणि याच्यावर सर्वांनी लक्ष ठेवा.
धन्यवाद.